बालक पालक मार्गदर्शन शिविर 2025 का आयोजन कामतघर हनुमान मंदिर के प्रांगण में किया गया। बता दें कि विद्यार्थियों को मुख्यतः आने वाले भविष्य के लिए मार्गदर्शन की अत्यंत विशेष आवश्यकता होती है, जिसे लेकर पूर्व उप महापौर व स्थानिक नगर सेवक मनोज काटेकर व वंदनाताई काटेकर तथा स्कूल क्रमांक 33 व 42 के शिक्षकों द्वारा यह बालक पालक मार्गदर्शन शिविर का आयोजन किया गया, जहां पर मुख्यतः विद्यार्थियों को मार्गदर्शन करने हेतु वरिष्ठ नागरिकों सहित पूर्व उप महापौर मनोज काटेकर उपस्थित थे। सभी ने अपने अपने विचार बालक व पालकों के समक्ष रखा। इस अवसर पर मनोज काटेकर, तेजस काटेकर, राम पाटिल, रजनीश पाटिल, शरद महात्रे, वंदना घरत, रेणुका रोकड़े व तीनों विद्यालय के शिक्षकगण उपस्थित थे। विशेषतः मनोज मोतीराम काटेकर का स्वागत सम्मान सभी शिक्षक गणों ने किया और उपस्थित मान्यवरों का भी स्वागत सम्मान आयोजकों द्वारा किया गया। शाळेच्या बाबतीत काही तुम्हाला सूचना करायची असतील, शाळेमध्ये आलेला आपला बाळ शाळेत जातो किंवा नाही जातो किंवा बाहेर ग्राउंडवर जाऊन फिरतो, ही पालकांची जबाबदारी असते। शाळेतून आल्यानंतर शाळेमध्ये काय शिक्षण झालं, काय शिकवलं किंवा काय चर्चा झाल्या शाळेमध्ये, या पालकांनी नेहमी विचार घेतला पाहिजे। त्या आपल्या गेलेल्या बाळाबद्दल घरामध्ये चर्चा झाली पाहिजे। शासनातर्फे महानगरपालिकेतर्फे शाळा मोफत आहे, शाळा मोफत आहे म्हणून पाठवलं पाहिजे शाळेमध्ये। परंतु शाळेमध्ये पाठवताना आई वडिलांनी सुद्धा कुठलातरी उद्देश ठेवला पाहिजे। आपण कुठल्या उद्देशाने शाळेमध्ये पाठवतो, आपल्याकडे कुठलाही उद्देश ध्येय नसले तर मग घरामध्ये त्रास देतो म्हणून आपण शाळेत पाठवतो आणि आपण पापड लाटायला दुसऱ्या कामाला जायला मोकळे होतो, असा काही लोकांचा समज असेल तर भविष्य तुमचा सुधारण्याचे अंधकार होणार आहे। आज ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आपला गाव सोडून आलेले आहे, आपले शहर सोडून आलेले आहे, त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुमचे मुलं आहेत ते भविष्य ठरणार आहे। प्रत्येकाला वाटलं पाहिजे की माझा मुलगा शिकून माझा आधार झाला पाहिजे, चांगलं शिक्षण घेऊन आमच्या घराची सुधारणा झाली पाहिजे, आम्हाला भविष्यात त्यांनी आमचं पालन पोषण केलं पाहिजे त्यांनी। म्हणून पालकांनी शाळेमध्ये येऊन शिक्षकांची चर्चा केली पाहिजे। बहुतेक शिक्षक चांगल्या प्रकारे शिक्षण देत असतात, काही विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता क्षमता समान नसते। शिक्षण देताना कुठलाही शिक्षक कुठल्याच प्रकारचा भेदभाव ठेवत नाही, परंतु हुशार अत्यंत हुशार विद्यार्थी असतात त्यांच्याकडे लक्ष दिलं जातं। लक्ष देत असताना शिक्षकांना प्रतिसाद असतो त्यांच्याकडून, त्यामुळे त्यांचं लक्ष दिलं जातं। पण आपला मुलगा घरी आल्यानंतर अभ्यास करतो की नाही करतो, पालकांनी ते जबाबदारीपूर्वक जाणीवपूर्वक माहिती घेतली पाहिजे। शाळेमध्ये काय घडलेल्या घटना असतात त्यांचा घटनाक्रमांचा परामर्श केला पाहिजे, जेणेकरून शाळेमध्ये काय सुरू आहे, आमची मुलगी आमचा मुलगा शाळेत गेल्यानंतर शाळेतून काय शिक्षण घेतलेलं आहे किंवा शाळेमध्ये काय शिकवलेलं आहे, किंवा आमची शिक्षकच शाळेमध्ये हजर नाही आणि शाळेमध्ये गोंधळ गोंगाट करून शाळा सुटली गेलेली आहे, सर्व तुमच्यातर्फेच आम्हाला माहित झालं पाहिजे। विशेषतः काही लोकांना मराठी समजता, 10वीचा वर्ग असतो, 10वीचा त्यांचे बाल्य 10वी मध्ये शिकत असते, त्यांची आता फेब्रुवारी मार्च मध्ये परीक्षा। अशा पालकांनी सतर्क राहायला पाहिजे। 10वी 12वी लास्ट इयर असे महत्वाचे काही शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना हे महत्व दिलेलं आहे, ते पार पडलं की विद्यार्थी सक्षम झाला, केंद्राच्या परीक्षा असतात,
मोठ्या प्रमाणात अभ्यासाचा बोजा असतो. काही विद्यार्थ्यांना परीक्षेचा काळ आला की प्रत्येक दिवशी अभ्यास केल्यानंतर ती परीक्षा आल्यानंतर पुस्तक उडत असते. अशा विद्यार्थ्यांना फार त्रास होतो. त्या त्रासामध्ये कधी विद्यार्थी शाळेत जातात, पेपर देतात, नाही देत, कुठेतरी उन्हाळ्यात करत घेत असतात. म्हणून पालकांनी विशेष लक्ष. महानगरपालिकेची शाळा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कपडे मिळतात, वह्या मिळतात, पुस्तके मिळतात. फक्त विद्यार्थ्यांना आपण तेच कपडे घेऊन स्वच्छ धुवून शाळेमध्ये पाठवलं पाहिजे. शाळेमध्ये पाठवलं पाहिजे. आपल्या मुलाची बालकाची तयारी होती झाली पाहिजे. एवढी जबाबदारी आपली असते. शासनातर्फे विद्यार्थ्यांना जे ड्रेस देतात ते मागासवर्गीयांसाठी नसतात. परंतु आम्ही आमच्या शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्या कपड्यांचा ड्रेसचा पुरवठा करत असतो, वह्या पुस्तकाचा पुरवठा करत असतो. प्रत्येकाला 2-2 ड्रेस मिळाले पाहिजे. शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी एका गणवेशामध्ये दिसला पाहिजे.